नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी आणि 8वी साठी शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी.आर. या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मोठा बदल झाला आहे आणि हा बदल प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी समजून घेणे खूप गरजेचे आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत पूर्ण माहिती आणि एकही मुद्दा न सोडता समजावून सांगणार आहे। चला तर पाहूया मग आपण हा नवीन शासन निर्णय काय आहे। 2009 मध्ये RTE ॲक्ट लागू झाला। या कायद्यानुसार प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षण देणं बंधनकारक आहे। या कायद्यातील एक महत्त्वाची तरतूद होती, इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येणार नाही। म्हणजे विद्यार्थी अभ्यास करत नसला, कमी गुण मिळवत असला तरीसुद्धा त्याला पुढच्या वर्गात टाकलं जायचं। त्यामुळे काय समस्या निर्माण झाल्या, तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा पाया खूप कमजोर झाला। त्यामुळे 2019 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि राज्य सरकारला अधिकार देण्यात आला की इयत्ता 5वी आणि 8वी साठी परीक्षा घेता येईल। त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 7 डिसेंबर 2023 रोजी हा नवीन शासन निर्णय लागू केला। आधी काय होतं, तर कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन्स CCE पद्धत लागू होती। फक्त श्रेणी होती ABCD, कोणीही नापास नाही। पण या पद्धतीच्या काही मर्यादा होत्या। विद्यार्थ्यांचं खरं मूल्यमापन होत नव्हतं, कमकुवत विद्यार्थी पुढे जात होते, अभ्यासाकडे दुर्लक्ष वाढत होतं, पुढील वर्गात अडचणी निर्माण होत होत्या। म्हणून आता नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे। या नवीन नियमामुळे काय फायदे होतील, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं महत्त्व समजेल, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी पर्यंत बेस मजबूत होईल, पुढील शिक्षण सोपं होईल, स्पर्धा परीक्षेसाठी तयारी चांगली होईल आणि एक महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी नाही तर सुधारण्यासाठी ही पद्धत योग्य ठरेल। म्हणूनच पुनर्परीक्षा, अतिरिक्त मार्गदर्शन, ग्रेस मार्क हे सर्व इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी फक्त या 2 वर्गाकरता देण्यात आलेले आहेत। आता परीक्षा कशी होणार हे आपण पाहूया। 2 प्रकारचे मूल्यमापन आपल्याला माहीत आहे, एक आहे आकारिक मूल्यमापन आणि दुसरं आहे संकलित मूल्यमापन। आणि फायनल एक्झाम म्हणजे जी वार्षिक परीक्षा असते ते सामान्यतः एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शाळा स्तरावर घेतली जाईल। आता इयत्ता 5वीमध्ये जर पाहिलं आपण तर प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित आणि परिसर अभ्यास। तसेच इयत्ता 8वीसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा, गणित, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र इत्यादी विषय आहेत। आता लक्षात ठेवण्याजोगी जर आपण बाब पाहिली तर कला, क्रीडा, आरोग्य या घटकांसाठी परीक्षा नाही, फक्त इंटरनल असेसमेंटच्या आधारे त्यांना गुणदान करण्यात येणार आहेत। आता इयत्ता 5वीची जी काही गुणपद्धती आहे ती कशी असेल, ते एकूण या परीक्षेमध्ये 50 गुण असतील आणि या 50 गुणापैकी पास होण्याकरिता किमान 18 गुण असणं गरजेचे आहेत। आता इयत्ता 8वीमध्ये एकूण 60 गुण असतील आणि पास होण्यासाठी किमान 21 गुण असतील। आता हे 60 कसे आहेत, तर इयत्ता 8वीमध्ये एकूण गुण 100 आहेत, त्याच्यापैकी 40 गुण आपले आकारिक मूल्यमापनचे आणि 60 गुण संकलित मूल्यमापनचे। त्याचप्रमाणे इयत्ता 5वीमध्ये सुद्धा एकूण 50 गुण आहेत ते आकारिक मूल्यमापनचे आणि 50 गुण जे आहेत ते संकलित मूल्यमापनचे। याप्रमाणे त्याची विभागणी आपल्याला दिसून येईल। आता महत्त्वाचा बदल म्हणजे या परीक्षेमध्ये श्रेणी नाही, थेट गुण दिले जातील। त्यामुळे विद्यार्थ्यांचं जी गुणवत्ता आहे ती आपल्याला दिसेल। बरं, आता या परीक्षेमध्ये समजा एखादा विद्यार्थी नापास झाला तर मग त्याला काय करावे लागेल, तर त्याला लगेच फेल घोषित केले जाणार नाही, त्याला दुसरी संधी दिली जाईल, ती म्हणजे त्या विद्यार्थ्याची संबंधित विषयाची पुनर्परीक्षा। पण त्याआधी पुनर्परीक्षा घेण्याच्या आधी त्या
विद्यार्थ्याला संबंधित विषय शिक्षकांनी अतिरिक्त मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिक्षक विद्यार्थ्याला समजावून सांगतील आणि मग पुनर्परीक्षा होईल. आता ही पुनर्परीक्षा जून महिन्यामध्ये होईल आणि ही जी काही परीक्षा आहे ती फक्त नापास विषयासाठी असेल. म्हणजे समजा इयत्ता 5वीमध्ये जे विषय आहेत, आता समजा भाषा 3मध्ये जर तो विद्यार्थी नापास झाला असेल तर फक्त भाषा 3साठीच त्याची परीक्षा घेण्यात येईल, बाकी विषयाची परीक्षा घेतली जाणार नाही. म्हणजे त्याला त्याच वर्गात ठेवलं जाईल का? तर नाही, त्याला आपल्याला पुढच्या वर्गामध्ये जाण्याची संधी दिली जाईल. आता समजा एखादा विद्यार्थी अगदी काठावर पास झाला आहे किंवा 1-2 मार्क कमी पडले तर त्याला ग्रेस मार्काची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. ग्रेस मार्क जे आहेत ते कमाल 10 गुण असतील आणि हे जास्तीत जास्त 3 विषयामध्ये विभागले जाऊ शकतात. 3पेक्षा जास्त विषयामध्ये विभागले जाऊ शकत नाही आणि एका विषयामध्ये जास्तीत जास्त 5 गुण दिले जातील. तर अशा प्रकारे हा जो काही GR आहे तो आपल्याला इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी अनिवार्य असलेला दिसून येतोय. म्हणजे इतर वर्गाकरिता मुलांची जे काही नियमावली होती ती सुरुवातीपासून जशी होती तशीच आहे. म्हणजे इयत्ता 1ली, 2री, 3री, 4थीसाठी, इयत्ता 6वी, 7वी यासाठी जी काही नियमावली होती ती त्याप्रमाणेच आहे. परंतु इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीमध्ये हा बदल आपल्याला दिसून येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या काही शंका असतील या संबंधित GRबद्दल त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या GRची जी काही संपूर्ण PDF आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. धन्यवाद.